हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. रोहन मोहितला म्हणाला, आणि कोणाच्या जवळ जाऊ नकोस. तो जांभळ्या केसांचा माणूस विश्वासार्ह नाही आणि मुलींच्या जवळही जाऊ नकोस. समजलंस? तो जणू राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा चर्चा करत असल्यासारखा गंभीर दिसत होता. मोहित हसला. तो पायाच्या बोटांवर उभा राहिला. रोहनच्या ओठांच्या कोपऱ्यावर झटपट किस केलं आणि मागे सरकला. रोहन तिथेच थपकून उभा राहिला, गाल लाल झालेले. बाय. लांब कॉरिडॉर मऊ गडद तांबड्या कार्पेटने आच्छादलेला होता. हवेत एक विचित्र थंडावा होता जो पायाच्या तळव्यापासून पाठीपर्यंत झिरपत होता. मंद प्रकाश कधीकधी नरकाच्या लाल ज्वाळांसारखा चमकत होता आणि संपूर्ण वातावरण अधिकच गंभीर बनवत होता. या कॉरिडॉरचं भयावहपणाचं कारण एकच होतं. शेवटी असलेला सीईओचं ऑफिस. एक उंच तरुण ठाम पावलांनी आत चालत आला. एका हातात फाईल्सचा गठ्ठा, दुसऱ्या हातात नामांकित ब्रँडचा टॅबलेट. त्याने दारावर 3 वेळा टकटक केली आणि आत प्रवेश केला. मिस्टर कबीर, आज साईन करायचे कागद. तरुण सचिव टेबलजवळ येत म्हणाला. कागद ठेवले, काही पावलं मागे गेला आणि टॅबलेट उघडत पुढे सांगू लागला. आज दुपारी तुम्ही मिस्टर रोहनच्या टीमसोबत पुढच्या वर्षीच्या नवीन परफ्यूम सिरीजच्या जाहिरात प्रोजेक्टबाबत बैठक घेणार आहात. प्राथमिक अहवालानुसार 4 ऋतूंवर आधारित परफ्यूम लॉन्च होऊ शकतात. पुढील वर्षीच्या शरद ऋतूपासून प्रमोशन आणि रिलीज एकाच वेळी करण्याचा अंदाज आहे. कबीर अग्निहोत्री खुर्चीत मागे रेलून बसला. थायलंडमध्ये कंपनी स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण झालं होतं आणि सर्व काही सुरळीत चालू होतं. बाजारातील प्रतिसाद उत्तम होता. पहिल्याच वर्षात तो सर्वात नफ्यातील ब्रँड ठरला होता. त्याची सळपातळ बोटं टेबलावर हलकेच टकटक करू लागली. धुसर करडे डोळे किंचित वर उचलले. थोडासा खोळकर भाव. आज रात्री तुझी डेट आहे ना? सचिवाने ओठ आवडले, जणू उत्तर द्यायचं नसेल. मग दीर्घ श्वास घेत म्हणाला, मास्टर रोहनचा फ्लाईट आज रात्री लँड होईल. तुमच्यासाठी आणि मास्टर रोहनसाठी मी डिनरची वेळ राखून ठेवली आहे. कबीर हसला. तो रोहन माझ्यासोबत डिनर करायला नक्की तयार नसेल. माझ्यावर विश्वास ठेव. रोहन अग्निहोत्री कबीरचा धाकटा भाऊ. अग्निहोत्री कुटुंबाचा पुढचा प्रमुख होण्याचा उमेदवार. सध्या आपल्या वडिलांकडून कुटुंबीय व्यवहार शिकत होता. मास्टर रोहनसोबत एकत्र जेऊया. मी आधीच रेस्टॉरंट बुक केलं आहे. अरे, 7 वर्ष झाली. तुला त्याची आठवण येत नाही का? कबीर अग्निहोत्रींच्या शब्दांवर मोहित क्षणभर शांत झाला. त्याने त्यांना विरोध केला नाही. हो, त्याला रोहनची आठवण येत होतीच. पण 7 वर्ष हा शब्द थोडा अतिशयोक्ती वाटत होता. कारण जरी त्याने अग्निहोत्री कुटुंबाचं घर 7 वर्षांपूर्वी सोडलं असलं तरी रोहन अग्निहोत्री कधीच खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्यातून दूर गेला नव्हता. रोहनने रोज फोन करण्याचं दिलेलं वचन कधीच तोडलं नव्हतं. रोज कॉल असो वा व्हिडिओ कॉल, एकही दिवस खंड पडला नाही. प्रत्येक सुट्टीत तो उड्डाण करून मोहितला भेटायला येत असे. अनेकदा तर त्याच्या वसतिगृहाच्या दारात अचानक हजर होत असे. गेल्या 2-3 वर्षांतच दोघांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे भेटी थोड्या कमी झाल्या होत्या. विचार करता करता, तू रोहनला वेगळ्या नावाने कधीपासून हाक मारायला लागलास? कबीर यांनी सहज विचारलं. या प्रश्नाने मोहित क्षणभर स्तब्ध झाला. त्याने नजर खाली झुकवली, मनात उठलेली हालचाल लपवण्यासाठी. मग हळूच डोळे वर केले आणि पुन्हा आपला शांत चेहरा परत मिळवला. मी तुम्हाला कॉफी बनवतो, तो हळू आवाजात म्हणाला आणि ऑफिसमधून बाहेर पडला. कॉफी रूमपर्यंत तो कसा चालत गेला याचंही त्याला भान राहिलं नाही. त्याच्या सळपातळ बोटाने सराईतपणे कॉफीचं साहित्य उचललं. समोरच्या आरशात त्याची झलक पडली. आरशात दिसणारा पुरुष उंच आणि मजबूत होता. स्नायू स्पष्ट दिसत होते. तो विजय अग्निहोत्रींसारखा भव्य नव्हता, पण काळ आणि अनुभवांनी त्या पूर्वीच्या कृश आशियाई मुलाला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. हे काही आश्चर्यकारक नव्हतं. तो पुरुष होता, नियमित व्यायाम करत होता. अंगरक्षक म्हणून जबाबदारीची जाणीव त्याला सतत स्वतःला घडवायला भाग पाडत होती. फक्त बालपणीच्या कुपोषणामुळे त्याचं शरीर नेहमी अपेक्षेपेक्षा थोडं सळपातळ राहिलं होतं. त्याला स्वतःच्या शरीराचा अभिमान होता. वाढलेल्या ताकदीचा आणि मेहनतीच्या फळांचा आनंद होता. पण रोहन त्याच्याकडे कसं पाहिल? लोकांना बारीक मुलगा आवडतो. उंच, मजबूत, स्नायूंनी भरलेला पुरुष कोणाला आवडेल? विशेषतः पुरुषांना. या अस्वस्थतेमुळे तो नकळत इतरांपासून दूर राहू लागला. जणू एखादी अदृश्य भिंत त्याने स्वतःभोवती उभी केली होती. मोहितने डोकं खाली घातलं आणि ओठांवर जबरदस्तीचं स्मित आणलं. पूर्वी तो प्रेमात पडलेल्या लोकांची थट्टा करायचा. किती मूर्ख असतात ते, असं म्हणायचा. आणि आता
तो स्वतः प्रेमामुळे भित्रा झाला होता. त्याने पुन्हा लक्ष हातातल्या कॉफी कपकडे दिलं. मनात पुढचं वेळापत्रक नीट लावू लागला. कामात बुडून जाणं हीच त्याची पळवाट होती. आतील अस्वस्थता शांत करण्यासाठी. उंच देहयष्टीचा मोहित कॉफीचा कप घेऊन परत ऑफिसमध्ये आला आणि आपल्या बॉससोबत येणाऱ्या मीटिंगबद्दल थोडक्यात चर्चा करू लागला. तेवढ्यात अचानक फोन वाजला. त्याने हलकेच भुवया उंचावल्या. कॉल अग्निहोत्री कुटुंबाच्या अंगरक्षकांकडून होता. त्याने फोन उचलला. मोहित बोलतोय. काही समस्या आहे का? नाही, फक्त फ्लाईट थायलंडच्या वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता लँड होईल याची खात्री करत होतो. मोहितने भुवया उंचावल्या आणि मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं. काटे 3:05 झाली नव्हती असं दाखवत होते. वेळेची खात्री साधारणपणे केली जात असे, पण ती सकाळीच एकदा झाली होती आणि ठरलेल्या वेळेच्या 1 तास आधी पुन्हा एकदा केली जायची. मग 9 तास आधी पुन्हा खात्री करण्याचा अर्थ काय? समजलं. आलोकने सकाळीच कन्फर्म केलं होतं. तो सध्याच्या मुख्य अंगरक्षकाचं नाव घेत म्हणाला, कदाचित संवादात काहीतरी गडबड झाली असावी असा अंदाज करत. कृपया संध्याकाळी 6 वाजता पुन्हा खात्री करा. आम्हाला एअरपोर्टवर कोण घेण्यासाठी येणार आहे याचीही खात्री करायची आहे. मोहितने डोळे मिचकावले. थोडा गोंधळला. साधारणपणे तो फक्त विमानात किती लोक आहेत याचीच खात्री करत असे. एअरपोर्टवर घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची खात्री कधीपासून करायला लागली? पिकअप करणाऱ्या लोकांची खात्री? आपल्याला तर विमानातल्या लोकांची संख्या कन्फर्म करायची असते ना आलोक? हो, दोन्ही बाजूंची संख्या खात्री करा. सुरक्षिततेसाठी आलोकने सांगितलं आहे. मोहितच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याचं शरीर नकळत ताठ झालं. समोरच्याने क्षणभर थांबून उत्तर दिलं होतं. त्याचा श्वास थोडा असामान्य वाटत होता आणि आवाजात स्पष्ट ताण जाणवत होता. त्याने समोर बसलेल्या कबीर अग्निहोत्रींकडे पाहिलं. तेही भुवया उंचावून गोंधळलेले दिसत होते. मोहितने शांतपणे स्पीकर ऑन केला आणि म्हणाला, ठीक आहे, आज मी 3 मुख्य अंगरक्षक आणि काही बाहेरील सुरक्षा कर्मचारी घेऊन येईन. तिथे हवामान कसं आहे? फ्लाईट सुरळीत आहे ना? हवामान ठीक आहे. आकाश स्वच्छ आहे, वादळ नाही. मोहितच्या कपाळावरील आठ्या आणखी गडद झाल्या. समोरच्याच्या उत्तरात कोणताही इशारा, गुप्त संकेत किंवा चेतावणी नव्हती. सगळं अगदी सामान्य वाटत होतं, तरी काहीतरी स्पष्टपणे चुकीचं होतं. मास्टर मोहित आणि मास्टर कबीर कुठे आहेत? आता मोहित अधिकच गोंधळला. आधीच्या संभाषणात काहीही संशयास्पद नव्हतं. विमानाचं सिग्नलही व्यवस्थित होतं, त्यामुळे तो फक्त उत्तर देऊ शकत होता. मास्टर कबीर थोड्या वेळात तिथे असतील. वेळ अगदी बरोबर जुळेल. मी आधी मास्टर रोहनच्या अपार्टमेंटला जाऊन पाहतो. काय? तुम्हाला काय म्हणालास? फोनच्या दुसऱ्या टोकावरून अचानक घुमणारा खोल गर्जना ऐकू आला. मोहित थबकला. फोनवरूनही त्या आवाजातला राग स्पष्ट जाणवत होता. त्याच्या अंगावर शहारे आले. त्याला जवळजवळ समोरच्या बाजूला उभ्या अंगरक्षकांच्या चेहऱ्यांची कल्पना येऊ लागली. तो गोंधळून वर पाहू लागला. सल्ल्यासाठी कबीर अग्निहोत्रींकडे. पण बॉस फक्त हलकंसं असत होते. अगदी निवांत, जणू या सगळ्याशी त्यांचा काही संबंध नाही. ते खुर्चीत मागे रेलले. ही तुझी समस्या आहे, माझी नाही. मोहित, तू मला तसं का म्हणालास? मी तुला सांगितलं होतं ना मला तसं हाक मारायची नाही. तरुण सचिवाने ओठ आवडले. त्याने स्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतला आणि खोलीबाहेर निघून गेला. तो खोलीबाहेर गेला आणि मागे बॉसचा हसण्याचा आवाज ऐकू येत राहिला. मोहितने एक दीर्घ श्वास घेतला आणि मनातले विचार सावरायचा प्रयत्न केला. त्याच्या हृदयात एक अवर्णनीय ताण भरून राहिला होता. रोहन अग्निहोत्रीने अग्निहोत्री कुटुंबाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी सुरू केल्यापासून उद्योग क्षेत्रात त्याचं नाव रोहनऐवजी क्रिस असं वापरलं जाऊ लागलं. रोहनने स्पष्ट केलं होतं की रोहन हे नाव तो फक्त काही महत्त्वाच्या लोकांसाठी, जसं की त्याचा भाऊ, राखून ठेवू इच्छितो. अनेक पक्षांशी समन्वय साधताना मोहितलाही क्रिस म्हणण्याची सवय लागली होती. दुसरं कारण म्हणजे त्याच्या मनात नकळत एक पातळ भिंत उभी राहू लागली होती. पुन्हा भेट झाल्यावर त्यांच्या नात्याचं रूप काय असेल हे त्याला ठाऊक नव्हतं. फक्त सवय झाली आहे. मोहितने टाळण्याचा प्रयत्न केला, भावना दडपून. सवय वगैरे काही नाही. मी सांगितलं होतं ना तुला मला तसं म्हणायचं नाही. आधीसारखं रोहन म्हण. शांत हो. कामावर सगळे तुला ह्याच नावाने हाक मारतात ना? तो सुस्कारा टाकत म्हणाला. त्याला रोहनचे शब्द आठवले. तुला तुझं मजलं नाव क्रिस मास्टर कबीरसारखं ठेवायचं होतं म्हणून सगळे तुला क्रिस म्हणतात. ते इतरांसाठी आहे, तू इतर नाहीस. पण इतरांशी बोलताना मला क्रिसच म्हणावं लागतं. ते सामान्य आहे. नाही,
मग तू आलोकला आलोप का म्हणतोस? तुम्ही दोघं खूप जवळचे आहात का? मला तुझ्याबद्दल सगळ्यात जास्त माहिती आहे. तू मला इतक्या दूरच्या नावाने हाक मारू शकत नाहीस. मोहितने असहाय्यपणे छताकडे पाहिलं. विषय इथपर्यंत कसा आला त्यालाच कळेना. फोनच्या दुसऱ्या टोकावरून अजूनही रागाने आवाज घुमत होता. त्याला थोडी चिडचिड झाली, पण शेवटी तो मवाड झाला. ठीक आहे, समजलो मास्टर रोहन. आणि ते अपार्टमेंटचं काय? तू तिथे राहत नाहीस का? मग तिकीट कशाला? राग अजून पूर्ण ओसरला नव्हता. रोहनने नवीन विषय काढला. मोहितच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने अपार्टमेंट खरेदीचा प्रसंग आठवला. त्यावेळी कबीर अग्निहोत्रींनी थायलंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता आणि गोपनीयतेसाठी संपूर्ण मजला व्यापणारी 2 अपार्टमेंट्स खरेदी केली होती. त्यापैकी एक वापरात नसलेलं अपार्टमेंट जबरदस्तीने रोहनच्या नावावर नोंदवलं गेलं होतं. विजय अग्निहोत्री आणि नेहा यांना मोठ्या घरात राहणं आवडत असल्यामुळे त्यांनी उपनगरात सुट्टीसाठी आणि मुलाला भेटायला मोठं घर घेतलं होतं. मोहित मात्र कबीर अग्निहोत्रींचा वैयक्तिक सचिव आणि अंगरक्षक. याला त्यांच्या खालील मजल्यावर राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मी खालील अपार्टमेंटमध्ये राहतो. मास्टर रोहनचं अपार्टमेंट मास्टर कबीरच्या शेजारीच आहे, तो समजावून म्हणाला. अपार्टमेंट घेतल्यापासून तुम्ही स्वतःच्या कामात व्यस्त होता आणि थायलंडला येण्यासाठी वेळच मिळाला नाही. 3 वर्षे प्रत्यक्ष भेट न झाल्याची जाणीव त्याच्या आवाजात नकळत मृदुता घेऊन आली. मी फार दूर जाणार नाही मास्टर रोहन, काळजी करू नका. मग माझ्या खोलीत का झोपत नाहीस? रोहनचा आवाज आता थोडा मवाळ झाला होता. आधीचा राग थोडासा विरघळल्यासारखा वाटत होता. तुमच्या खोलीत झोपायची माझी हिंमत आहे का? मोहित हलकेच हसला, अवघडलेपणा कमी करण्याचा प्रयत्न करत. आणि माझी स्वतःची खोली आहेच. माझी खोली म्हणजे तुझीच खोली, रोहनने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं. थांब मोहित, आज तू मला योग्य स्पष्टीकरण दिलं नाहीस तर हा विषय इथेच संपणार नाही. कॉल संपला, पण मोहितच्या मनातला ताण कमी झाला नाही, उलट वाढला. रोहन अजूनही तितकाच चटकन भडकणारा, त्याचा मूळ वादळासारखा अनिश्चित, अगदी पूर्वीसारखाच. तरीही मोहितच्या ओठांच्या कोपऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. रोहनचा हट्टीपणा, त्याची अपरिवर्तनीयता कधीकधी मनाला एक वेगळी शांतता देत होती. एअरपोर्ट नेहमीप्रमाणे गर्दीने फुललेला होता, मात्र VIP लाऊंज अनोळखी शांततेत बुडाला होता. कुणीही जवळ जाण्याची हिंमत करत नव्हतं. जड पावलांनी एक उंच पुरुष पुढे चालत होता. त्याच्या लेदरच्या बुटांचा आवाज प्रतीक्षागृहात घुमत होता. देखणा पण रानटी चेहरा, जणू एखादा हिंस्र पशूसारखा, सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. करडे केस आणि त्याच रंगाचे डोळे विशेष उठून दिसत होते. त्याची उंच देहयष्टी मजबूत स्नायूंनी झाकलेली, खांदे ताठ आणि अंगातून बाहेर पडणारी प्रभावी आभा लोकांना दूर ठेवत होती. त्यातही त्याच्या आजूबाजूला काळ्या कपड्यांतील कठोर चेहऱ्याचे अंगरक्षकांचा गराडा होता. तो माणूस थांबला नाही. पावलं जरी शांत वाटत असली तरी ती इतकी लांब होती की अंगरक्षकांना जवळजवळ धावावं लागत होतं. जणू तो ज्या व्यक्तीला भेटायला निघाला होता ती पडून जाईल अशी भीती त्याला होती. दूर त्याच्या नजरेत त्याचा मोठा भाऊ दिसला, कबीर अग्निहोत्री. हात पॅन्टच्या खिशात, चेहऱ्यावर उदासीन भाव. आसपास काहीच लक्ष नाही. धुरकट खोल डोळे सरळ पुढे पाहत होते. लहान भाऊ जवळ आला तेव्हा त्याने हलकसा खांद्याला स्पर्श केला आणि औपचारिकपणे पाठीवर थाप दिली. दोघे भाऊ दुरावलेले नव्हते. ते इतके परिचित होते की भावना व्यक्त करणं विचित्र वाटायचं. मोहित कुठे आहे? रोहन अग्निहोत्रीने विचारलं, स्वतःला सैल करत आजूबाजूला नजर फिरवत. भाऊ तुला घ्यायला आला आहे, आधी त्याच्याशी बोल, कबीरने मुद्दाम चिडवत म्हटलं आणि दुसऱ्या दिशेला मान हलवली. तो गाडीत थांबला आहे, आत यायचं नव्हतं त्याला. माझे आभार मानायला हवेत तुला. रोहनने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मोठ्या पावलांनी पुढे निघाला. मनात एअरपोर्ट एवढा मोठा का बांधला असा पुटपुटत शिव्या घालत होता. दुसऱ्या टोकाला पोहोचायला काही मिनिटं लागणार होती. मनात जवळजवळ एक पानभर शिव्या घालून झाल्यावर त्याचा चेहरा अधिकच काळवंडला. मागे येणारे अंगरक्षक अधिकच फिके पडले. शेवटी त्याला ज्या व्यक्तीची वाट पाहत होता तो दिसला. मोहित, रोहनने हाक मारली. त्याचा आवाज स्पष्टपणे आनंदी झाला. चेहऱ्यावरचा ताण क्षणात निवळला. भाव अजूनही तीक्ष्ण होते पण डोळे चमकत होते. खूप वेळ थांबला आहेस का? आत का नाही आलास? मोहित फोन कानाला लावून उभा होता, बहुधा कुणाशी तरी बोलत. त्याने हात उंचावून रोहनला शांत राहण्याचा इशारा केला, पण स्वतः मात्र संभाषण चालूच ठेवलं. रशियातून नुकतेच आलेले अंगरक्षक आश्चर्याने डोळे मोठे करून पाहत होते. फक्त कॅप्टन आलोक आणि काही अनुभवी अंगरक्षक मात्र या दृश्याला सरावलेले होते.
रोहनला थांबवू शकणारा एकच माणूस, मोहित. विजय अग्निहोत्री आणि नेहाही कधीकधी त्याच्याशी वाद घालण्यापेक्षा शांत राहणं पसंत करत. मिश्रवंशीय गँगस्टर शांत झाला. ओठ वाकवले. चिडलेल्या चेहऱ्याने तो हळूच जवळ आला आणि डोकं किंचित वाकवून संभाषण ऐकू लागला. हे गैरवर्तन आहे असं त्याला मुळीच वाटलं नाही. प्रेमात असलेले लोक एकच असतात, थोडं ऐकलं तर काय बिघडलं. मोहितने कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिलं पण काही बोलला नाही, कारण हे काही गुपित नव्हतंच. हो, मी आलोकसोबत आहे. हो मास्टर रोहन, सगळं सुरळीत आहे. फोनच्या दुसऱ्या टोकावरचं काहीतरी ऐकून रोहनचा चेहरा पुन्हा गडद झाला. अंगरक्षकांनी नुकताच सुटकेचा श्वास सोडला होता, पण पुन्हा तणाव वाढला. ते पायाच्या बोटाने जमिनीवर ताल धरत उभे राहिले, जणू भावना आवरत होते. फोन ठेवताच रोहनने मोहितचं मनगट पकडलं. त्याला झटपट गाडीत ओढला आणि स्वतःही आत शिरला, पळण्याची संधी नच देता. थांबा मास्टर, कबीर कुठे आहेत? मोहित म्हणाला. त्याची काळजी करू नकोस, तो स्वतः परत जाऊ शकतो. त्याच्याकडे भरपूर अंगरक्षक आहेत. रोहनने हट्टीपणे उत्तर दिलं. चेहऱ्यावर रुसलेल्या मुलासारखा भाव होता. मग त्याने थंडपणे ड्रायव्हरला आदेश दिला. अपार्टमेंटकडे निघ. जितका लवकर तितकं बरं, नाहीतर तुला बाहेर फेकून मी स्वतः गाडी चालवेन. रागावू नका मास्टर, पुन्हा माझं नाव चुकीचं उच्चारून बघ. रोहनने खालच्या आवाजात धमकी दिली, जणू दात उघडून. मोहितने फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. तो घाबरला नाही, उलट एक सुस्कारा टाकला. दोन्ही भाऊ हाताळायला खरोखरच कठीण. अग्निहोत्री कुटुंबाचा चालक उत्तम काम करत होता. रस्त्यात कुठेही ट्रॅफिक जाम नव्हता आणि गाडीचा वेग अगदी त्या तरुण गँगस्टरच्या लयीत होता. अर्ध्या तासाच्या आतच आलिशान गाडी सेडान मोठ्या अपार्टमेंट इमारतीसमोर स्थिरपणे थांबली. मोहितने वर पाहिलं. डोळ्यांत किंचित असहाय्यता होती. तो दररोज इथे येत असला तरी आज मन मात्र अधिक अस्वस्थ होतं. रोहन काही बोलला नाही. गाडी थांबताच त्याने मोहतचा हात पकडला आणि त्याला सोबत घेऊन बाहेर उतरला. तो थेट कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लिफ्टकडे चालू लागला. काही क्षणातच महागडी लिफ्ट त्यांना ठरलेल्या मजल्यावर घेऊन गेली. वेग इतका जास्त होता की मोहित नकळत भुवया उंचावतो. अशा वेळी लिफ्ट इतक्या वेगाने का धावतात? लिफ्टच्या पुढे छोटासा कॉरिडॉर होता. संपूर्ण मजल्यावर फक्त 2 दरवाजे, एक कबीर अग्निहोत्रींच्या अपार्टमेंटचा आणि दुसरा रोहनचा. रोहनने मोहितला दरवाजासमोर उभं केलं. तो स्वतः मागून उभा राहिला, जणू त्याच्या देहानेच मार्ग बंद केला. त्याचे हातपाय काळ्या दरवाजावर टेकले होते, नकळत मोहितला कैद करत. त्याने हलकंसं मान डोलावून दरवाजा उघडण्याचा इशारा केला. मोहितने वर पाहिलं. तो स्वतः उंच झाला होता, तरीही रोहन अजून उंच भासत होता. थोडी काळजी वाटली. या मिश्रवंशीय लोकांची उंची किती वाढते? मनात हलकी निराशाही उमटली. त्याने सुस्कारा टाकला, चांदीचं काठ काढलं आणि दरवाजावर लावलं. क्लिक असा आवाज झाला. रोहनने तत्क्षणी दरवाजा ढकलून उघडला. आपल्या देहाने झाकत जवळजवळ जबरदस्तीने मोहितला आत नेलं. दार पाठीने बंद केलं. पुन्हा क्लिक. लॉक लागलं. क्षणाचाही विलंब न करता त्याने मोहितला घट्ट मिठीत घेतलं. इतकं घट्ट की जणू त्याला स्वतःच सामावून घ्यायचं होतं. त्यांच्या छात्या एकमेकांवर टेकल्या. जोरदार आणि जलद हृदयस्पंदन ऐकू येत होतं, पण त्यात एक स्थिरता होती. खूप आठवण आली. रोहन कुजबुजला. त्याचा श्वास मोहितच्या कानाजवळ गुंजत होता. त्याने मान मोहितच्या मानेवर टेकवली, डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला. बराच काळ हरवलेला सुगंध परत मिळाल्यासारखा. खूप खूप आठवण आली. मोहित काही क्षण शांत राहिला. ताणलेले खांदे हळूहळू सैल झाले. त्याने डोळे मिटले आणि हनुवटी रोहनच्या रुंद खांद्यावर टेकवली. त्या हरवलेल्या उभेत स्वतःला विसर्जित केलं. ओठ हलकेसे हलले. आवाज इतका मंद की जणू स्वप्नात बोलत होता. मलाही तुझी आठवण आली. रोहनच्या ओठांवर हलकंसं हास्य उमटलं. त्याने मिठी आणखी घट्ट केली, मोहितच्या हलक्या विरोधाकडे दुर्लक्ष करत. त्याने मान झुकवून त्याच्या खांद्यावर काही हलके चुंबन दिले, मग हळूहळू मानेकडे सरकला. त्याचा नाक मोहितच्या नाकाला हलकेच स्पर्श करत, श्वास एकमेकात मिसळत. 2 वर्षे आणि 8 महिने आपण भेटलो नाही, आणि तू मला असंच दूर ठेवतोस? तो खालच्या, किंचित भरलेल्या आवाजात म्हणाला. माझ्यापासून इतका दूर का राहतोस? माझं हृदय दुखतंय. मी दूर गेलो नाही, मोहित हळूच म्हणाला. त्याचे डोळे मृदू झाले होते. त्या उभेने तो वितळल्यासारखा वाटत होता. मग माझं नाव घे. रोहनने त्याच्या खालच्या ओठाला हलकेच पकडलं. माझं नाव घे आणि इतरांच्या इतका जवळ जाऊ नकोस. मला तुझाच एकमेव होऊ दे, ठीक आहे? मोहित थोडा पुढे सरकला. तूच एकमेव आहेस, नेहमीच एकमेव, तो हलक्या आवाजात म्हणाला आणि रोहनच्या ओठांवर चुंबन घेतलं. हे एकाच वेळी स्वामित्वाची ठाम घोषणा होती
आणि पूर्ण मनाने समर्पणही. मी तुझ्यावर प्रेम करतो, खूप प्रेम करतो. मला फक्त तूच हवा आहेस. रोहनचा आवाज अस्पष्ट झाला होता. हात त्या गोऱ्या त्वचेवर फिरत होते. इतकं प्रेम करतो, मग अजून कसली भीती आहे? सांग ना. ठीक आहे. त्याचा गंभीर आवाज आणि मवाळ लय जणू एखाद्या मुलाला समजावत होती. त्याचे हात अजूनही मोहित भोवती घट्ट होते. तो हळूहळू मागे सरकत सोफ्यावर बसला आणि मोहितला आपल्या मांडीवर ओढून घेतलं, जणू परिस्थितीचं नियंत्रण त्यालाच देत. जर तो मोहित असेल तर तो सगळं काही देण्यास तयार होता. मोहित इतका आश्चर्यचकित झाला की त्याच्या तोंडून जवळजवळ आवाज निघाला. डोळे मोठे झाले. तो रोहनच्या कमरेवर बसलेला, हात सोफ्याच्या आर्मरेस्टवर टेकवत सावधपणे स्वतःला सांभाळत होता. रोहन, काय करतोयस? त्याने लगेच त्याचा हात पकडून त्याला थांबवलं. वर पाहिलं. रोहनच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. ते पाहून मोहित अधिकच अवघडला. रोहन त्याच्यावर रागावलेला नव्हता. अजिबात नाही. तो कसा रागावेल? पण त्याला समजत नव्हतं. स्वतःवरच राग येत होता की नकार का मिळाला? त्यांनी अजून अंतिम मर्यादा ओलांडली नव्हती, पण अशी जवळीक त्यांच्यासाठी नवीन नव्हती. मग मोहितला तो नकोसा झाला का? त्याची गरज उरली नाही का? हा विचार मनात येताच त्याचं हृदय खाली बसल्यासारखं झालं. भीतीचा लोंढा आत शिरला. तरीही त्याची हट्टी भावना अधिकच तीव्र झाली. या क्षणी तो मागे हटून पुन्हा कधीच स्पर्श करणार नाही असं म्हणू शकत नव्हता. मोहितला रोहनचा तिटकारा आहे का? तो खालच्या आवाजात विचारू लागला. आवाजात हलकी खिन्नता, जणू एखादा निराश कुत्रा. त्याच्या बोटांनी मोहितच्या कमरेवरून हलका स्पर्श केला आणि पुन्हा त्याला घट्ट मिठीत घेतलं. गाल त्याच्या रुंद छातीवर टेकवला. रोहनने काही चूक केली का? मोहित गोंधळलेला दिसत होता. जणू शब्द सापडत नव्हते. त्याची नजर इकडून तिकडे फिरत होती, मदत शोधल्यासारखी. कान आणि गाल गोड लाल झाले होते, ज्यामुळे तो आणखी मोहक दिसत होता. शपथ, 3 वर्षांनी भेटल्यावर मोहित इतका गोंडस कसा झाला? रोहनच्या मनात एकच विचार घोळत होता. गोड, खूपच गोड. इतका गोड की स्वतःला सावरायला शिवी द्यावी लागेल. त्याने आपली मिठी आणखी घट्ट केली. त्याचा हात शांतपणे शर्टाच्या आत सरकला आणि हळूहळू पाठीच्या कण्यावरून फिरू लागला. अनेक प्रयत्नांनंतर त्याला अखेर मोहितची नाजूक जागा कळली होती. त्याने मोहितला घट्ट मिठीत घेतलं. डोळे वर करून मवाळ आणि लाडीक आवाजात म्हणाला, मोहित, तुला आता रोहनवर प्रेम नाही का? मोहित क्षणभर स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. रोहनने त्याच्या शर्टावरूनच छातीवर हलकं चुंबन घेतलं आणि पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. त्याचा तो लाडीकपणा मोहितला सहन झाला नाही. मला रोहनवर प्रेम आहे. त्याचा आवाज कुजबुजल्यासारखा मऊ होता. पण ते दोघे इतके जवळ असल्याने प्रत्येक शब्द स्पष्टपणे रोहनच्या कानात घुमला. नेहमी मुखवटा घालून निर्विकार भासणारा, थंडपणे वागणारा तो लाजरा माणूस. जेव्हा त्याचं कवच काढून टाकलं जातं तेव्हा फक्त तोच अतिशय गोड, मनापासून प्रेम करणारा मोहित उरतो, ज्याच्यावर रोहन जीवापाड प्रेम करतो. मोहित रोहनला सांगेल का काय झालं आहे? रोहनने विचारलं. मी आता वेगळा झालो आहे. मोहितचा आवाज अजूनही मवाळ होता, भावनांनी आणि काळजीने भरलेला. मी तो बारीकसा आशयी मुलगा राहिलो नाही, आकर्षकही नाही. तो थांबला. ओठ चावून पुढचे शब्द आवरले. हे फक्त त्याचा आत्मसंशय नव्हतं. आजूबाजूच्या लोकांच्या सततच्या कुजबुजीमुळे त्याच्या मनात तयार झालेली जखम होती. अध्यक्षाचा सचिव म्हणून मोहितचं काम सगळी कामं तपासून हाताळण्याचं. त्याची काटेकोरता, बारकाई आणि गूढ शांत स्वभाव. तो ना फार थंड ना फार मैत्रीपूर्ण. त्याचे अधीनस्थ अनेकदा तक्रार करत, कधी समोरासमोर चिडवतही. निर्दयी मशीन, थंड रोबोट अशी टोपण नावे देत. त्याच्या देखण्या चेहऱ्याशी ते पूर्ण विसंगत होतं. मोहित असं म्हणू शकत नव्हता की त्याला काहीच वाटत नाही, जरी त्याला माहीत होतं की त्याने काही चूक केलेली नाही आणि त्याला इतरांचं बोलणं मनावर घ्यायचं नव्हतं. तरी प्रियकरासमोर त्याच्या सगळ्या असुरक्षितता वाढून दिसू लागल्या. रोहनला सगळं माहीत होतं. मोहितबद्दलच्या प्रत्येक कुजबुजीची माहिती होती. पण ते ऐकून त्याला किती आनंद होतो हे सांगायची त्याला हिंमत नव्हती. जगात सगळ्यांनी मोहितला घाबरावं आणि फक्त त्यालाच त्याचा गोड, सुंदर चेहरा पाहता यावा अशी त्याची इच्छा होती. कारण जरी कोणालाही माहीत नसलं तरी तो आधीच मस्तराने वेड्या होण्याइतका जडत होता. मोहित रोहनवर विश्वास ठेवतो का? तो हळू आवाजात म्हणाला, त्याच्या कॉलर बोनवर ओठ टेकवत, जणू लक्ष वेधून घेणारा पिल्लू. रोहन मोहितवर इतकं प्रेम करतो की ते दुखतं. मोहित कसाही झाला तरी रोहन नेहमी तुझ्यावरच प्रेम करेल. तो थांबला. मग वर पाहिलं. त्याचे राखाडी डोळे विनंतीने आणि अपेक्षेने भरलेले होते. रोहनला सिद्ध करू दे.
रोहनला तुझ्यावर प्रेम करू दे. चालेल ना? मोहित स्तब्ध झाला आणि जागच्या जागी थिजून राहिला. त्याचा चेहरा बाहेरून शांतच होता याची त्याला खात्री होती, पण त्याच्या मनात मात्र जणू संगणकावर एकाच वेळी खूप कार्यक्रम चालू असावेत तसं विचारांचं वादळ सुरू होतं. गाल आणि कान तापले होते. त्याला स्पष्ट जाणवत होतं की समोरच्या ओठांच्या कोपऱ्यांवर समाधानाची हलकी वक्ररेषा उमटली आहे. त्याने ओठ घट्ट मिटले आणि नजर वळवली. संवाद इथपर्यंत कसा आला हे त्याला समजलं नव्हतं. तरीही नकार देण्याचा त्याचा अजिबात हेतू नव्हता. तो नकार का देईल? त्याला रोहनवर प्रेम होतं. जवळजवळ 3 वर्षे ते भेटले नव्हते. त्याला त्याची खूप आठवण येत होती. हृदय ढोलासारखं धडधडत होतं. कानात गुंजारव चालू होता. त्याच्यापासून दूर पडण्याचं एकही कारण नव्हतं. मोहित खाली झुकला आणि त्या उंच गँगस्टरला मिठी मारली. लाजेमुळे तो जणू शॉर्ट सर्किट व्हावा इतका गोंधळलेला असला तरी त्याला बोलायचंच होतं. मीही तुमच्यावर प्रेम करतो मास्टर रोहन, खूप प्रेम करतो. ही वाक्य जणू परवानगीचीच होती. रोहनचे मजबूत हात लगेच त्याच्या कमरेभोवती घट्ट आवळले गेले, त्याला हलू न देता. मोहितने नकळत श्वास रोखला. फक्त सुखामुळेच नाही तर मनात अजूनही शिल्लक असलेल्या काळजीमुळेही. त्याच्या खाली असलेल्या रोहनला ते जाणवलं असावं. त्याच्या तळहातांची हालचाल अधिक ठाम झाली. माझी बॅग धरशील का? रोहनने खर्जात कुजबुजत म्हटलं. शरीर अजूनही सोडायला तयार नव्हतं. मोहितला शिवी द्यावीशी वाटली की बॅग धरायला सांगतो आणि स्वतः सोडत नाही. शिवाय या खुणा लपवणं कठीण होणार होतं. आनंदाची लहर सतत पसरत होती. त्याला भीती वाटली. तोंड उघडलं तर ओरडण्याऐवजी आर्त स्वरच बाहेर पडतील. शेवटी अजूनही घट्ट पकडीत असतानाच त्याने हात पुढे करून बॅग घेतली. रोहनची मोठी सुटकेस अजून विमानतळावर होती. अंगरक्षकच ती आणणार होते. मोहित थोडा दूर झाला आणि रोहनच्या मांडीवरून उठून उभा राहिला. रोहनने वर पाहिलं. डोळ्यात स्पष्ट निराशा चेहऱ्यावर सावली. जणू मोहित आता नकार देऊन निघून जाणार अशी त्याची भीती. पण त्या रात्री ते एक झाले आणि छतावरील आलिशान रेस्टॉरंटमधील जेवणाची जागा त्यांच्या अखंड रात्रीने घेतली. दरवाजाची बेल सतत घाईघाईने वाजू लागली. जणू बाहेरचा माणूस अजिबात थांबणार नाही. पहिल्या बेलवरच मोहित जागा झाला, पण उठायलाही जमत नव्हतं. हातपाय किंचित थरथरत होते. अंगात ताकद नव्हती. हृदय वेगानं धडधडत होतं. त्याला आठवतही नव्हतं तो कधी झोपला. शेवटची आठवण खिडकीतून आत येणारा सूर्योदय. आवाज बसला होता. तक्रार करायलाही शक्ती नव्हती. तो फक्त रोहनच्या बाहुपाशात होता. तो कसाबसा उठायचा प्रयत्न करताच बाजूला उंच देह त्याला पुन्हा मिठीत ओढून खाली झोपवतो. थोडं अजून झोप, आत्ताच तर झोपलास. मोहितने डोकं वळवलं आणि स्वतःलाच मारावंसं वाटलं. रात्रभर जागं ठेवणारं कोण? आणि आता झोप येत नाही का? असं विचारायची हिंमतही कुणाची? त्याने मनात सुस्कारा टाकला. बेल सतत वाजतेय, मला पाहायला जावं लागेल. जाऊ दे, वाजू दे. असं बेल वाजवणारा आलोप सोडून फक्त मास्तर कबीर अग्निहोत्री असू शकतात. तो शांतपणे म्हणाला. आवाजात हलकी असहाय्यता. कदाचित काही तातडीचं असेल. मी त्यांचा सचिव आहे. आज सुट्टीही घेतली नाही. रोहनला अजिबात पर्वा नव्हती. उलट त्याने मिठी घट्ट केली. तो कबीर आहे म्हणून काही फरक पडत नाही. मोहित काही क्षण शांत राहिला. त्याचा चेहरा हळूहळू थंड झाला. काल रात्रीच्या उत्साहावर स्पष्ट नाराजी उमटली. रोहनने ते पाहताच लगेच हात सोडले. अगदी दोन्ही हात वर करून शरणागती पत्करल्यासारखा. मोहित समोर तो नेहमीच हरतो. ठीक आहे, मी पाहून येतो. तू झोप, रोहन मवाळ आवाजात म्हणाला. मोहित इतका थकलेला होता की फक्त मान हलवू शकला. तो अतिशय आज्ञाधारक दिसत होता. रोहनने खाली झुकून त्याच्या खांद्यावर जड चुंबन दिलं. मग त्याला थंडी लागू नये म्हणून चादर नीट ओढून दिली. सगळं व्यवस्थित आहे याची खात्री करून तो उठला. त्याची रुंद छाती उघडी होती. काही लालसर खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्याला लाज नव्हती. उलट त्याला त्याचा अभिमान वाटत होता. यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.